आपण जर पाहिलं तर ज्या खेळाडूची खूप मोठी चर्चा राहिली खऱ्या अर्थानं 116 धावा ज्याच्या बॅटमधून निघाल्या असा निखिल जाधव आणि त्याच्यासोबत एक लोकल बॉय आणि महाराष्ट्र रणजीपटू मुंबई रणजीपटू म्हणून आपण ज्याच्याकडे पाहिलं नेहमीच लेदर बॉल क्रिकेट म्हणा टेनिस बॉल क्रिकेट म्हणा रबर बॉल क्रिकेट म्हणा खूप चांगलं क्रिकेट काय असतं किंवा क्लास क्रिकेट काय असतं त्याच्या माध्यमातून जी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली असा शशिकांत कदम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो आणि गोलंदाजी मार्कवरती विशाल एक खेळाडू मात्र कमी आहे या टीम मध्ये पंचांचा ग्रीन सिग्नल अंपायर नासिक शेख आणि नासिर शेख सरांसोबत मात्र या स्पर्धेमध्ये ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेत या दुसऱ्या सामन्यासाठी रमाकांत पवार सर आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या बॉलसाठी मात्र थोडासा अडथळा येतोय त्या ठिकाणी थांबलाय विशाल. पहिला बॉल या वेळेला मात्र पॉइंटच्या दिशेने दिशा दाखवली आहे. पहिली धाव वेगाने घ्यायची आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत. येस येस नो नो आणि शेवटच्या क्षणाला हो हो पुन्हा एकदा मात्र पहिल्या चेंडूवरती दुहेरी धावेचा हा यशस्वी प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. कॉलिंग आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं अंडरस्टँडिंग चांगलं बॉन्डिंग चांगला ताळमेळ चांगला आत्मविश्वास दोन्ही फलंदाजांमध्ये झळकून आला. पहिल्या बॉलसाठी तरी चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं या दोन फलंदाजांमध्ये. चांगली फिटनेस दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर प्रयत्न केला गेला धावा अडवण्याचा. एका बाजूला अमोल म्हात्रे सरांचा संघ विक्रोलियन्स विक्रोळी आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर अर्जुनजी कांधारी विकीजी कांधारी ज्यांचं व्यवस्थापन मात्र सांभाळताना आपण सातत्यपूर्ण पाहिलं ते संतोषजी बंड आणि नितीनजी जंगम कांधारी किंग्स. फुलटॉस बॉल या वेळेला मात्र पाहायला मिळतो कव्हर पॉइंट कडे. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं चेंडूला आणि क्षेत्ररक्षकांना आता मात्र सर्व पळो करून सोडलंय तिकडे मात्र ओव्हर थ्रो आणि आणखीन एका धावेची भर. एका धावेला दुसऱ्या धावेत दुसऱ्या धावेला तिसऱ्या धावेत तिसऱ्या धावेला चौथ्या धावेत 3 धावा. 3 धावा इथे मात्र धावून काढल्या गेल्यात. तिकडे मला वाटतं राहुल दुगाडी आपल्याला पाहायला मिळाले होते यष्टी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. एक राहुल यादव आहे टीम मध्ये रोहित यादव आहे टीम मध्ये आणि उमर खानला आपण पाहतोय. त्याचबरोबर किसन देवेंद्र मुंबईचा सिक्सर किंग म्हणून ज्याची ओळख आहे त्या खेळाडूला आपण बघता इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये. विशालला थोडासा कानमंत्र मात्र देताना आपल्याला मिळत आहेत प्रीतम मनोहर परब मॅन फ्रॉम गोरेगाव इन ऍक्शन आहेत या मैदानात. बऱ्याच वर्षानंतर मला वाटतं क्रिकेट हे जे आपण पाहतोय प्रभादेवी प्रॅक्टिस बॉईजने खूप मेहनत घेतली या मैदानासाठी. अगदी बोटावर मोजता येतील इतकी मैदान आता मुंबईमध्ये शिल्लक राहिलेली आहेत. परंतु मुंबईकरांना ऍडजस्टमेंट करायला शिकवावं लागत नाही. जसं मैदान आहे तसे नियम आणि अटी घालून क्रिकेट खेळायचं म्हणजे खेळायचं. मग ते बिल्डिंगचं कंपाऊंड असो बिल्डिंगचं टेरेस असो बिल्डिंगचं आतमधलं आपलं पॅसेज असो त्यानंतर मात्र रस्ता असो मैदान असो जिथे जागा भेटेल तिकडे मुंबईकर क्रिकेट खेळू शकतो. जसं म्हटलं जातं ना की मुंबई हे न थांबणारं शहर आहे तसं मुंबईचं क्रिकेट सुद्धा राहिलंय. मुंबईचं क्रिकेट ही कधी थांबलेलं नाहीये. सकाळी क्रिकेट दुपारी क्रिकेट संध्याकाळी क्रिकेट रात्री क्रिकेट. चांगला बॉल या वेळेला चांगली पिचिंग पाहायला मिळते. अगोदरच बॅट भिरकावून बसले. टेक्निक टायमिंग टेम्परामेंट आणि ताकद क्रिकेटमध्ये 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. फुलटॉस होता या वेळेला. बॅट आणि बॉल मध्ये कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. एक्स्ट्रा रन्स आहेत का पाहूया. पंचांचा इशारा येस व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेने मात्र संघाच्या धावफलकात 2 धावांची भर पडणार आहे. वाईट +1 अशा 2 धावा या वेळेला मात्र स्कोर कार्ड धावफलकावरती अंकित केल्या जातील.
विशालचा पुढील चेंडू शशिकांत कदम, पुन्हा एकदा मात्र बिगवान बॉल, बॅक ऑफ द लेंथ. या वेळेला मात्र कुठेतरी ती लेंथ त्याला गावली आहे, ती सापडली आहे ती, जिथे आपण शशिकांत कदम सारख्या फलंदाजाला रोखू शकतो. पाचवा चेंडू आहे आणि या वेळेला प्लेड ऑन. बॅटची एज, बॅटची कडा आणि यष्ट्यांचा वेध. पहिला धक्का, पहिला गडी तंबूच्या आसऱ्याला. शशिकांत कदम बॅक टू दी पवेलियन. पाचवा चेंडू होता. एखाद दुसरा चेंडू अजून वाट पाहिली असती तर मला वाटतं ही ओव्हर संपली असती, परंतु चांगलं बॅकअप त्या ठिकाणी आपलं पाहायला मिळालं. अगदी फलंदाज शशिकांत कदम सारख्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवणं इतकं सोपं गोष्टी नव्हती आणि त्याच्या मैदानावरती येऊन, खऱ्या अर्थाने त्याच्या घरात येऊन आज त्यालाच मात्र चारी मुंड्या चित करणं इतकं सोपं नाहीये आणि त्याला मात्र ते करून दाखवायचा प्रयत्न केला तो विशाल पहिल्याच षटकामध्ये. बॅटिंगसाठी मात्र उझेर शेख मैदानाच्या आतमध्ये. गोरेगावचा आणखीन एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला युवा खेळाडूंमध्ये ज्या खेळाडूच्या नावांची चर्चा राहिली असे काही खेळाडू आपण नेहमीच पाहिलेले आहेत. विशारद पगारेला आपण पाहिलंय, त्यानंतर उझेर शेखला आपण पाहिलंय, सूर्या नायडू सारखा एक युवा खेळाडू. असे बरेच युवा खेळाडू आज मुंबईच्या क्रिकेटमधून तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. या नव्या पिढीसाठी मात्र येणारं क्रिकेट त्यांना खेळायचंय आणि त्यापैकीच एक उझेर शेख. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. शेवटचा चेंडू होता. ओव्हरची होईल समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस एक गडी बाद 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर आहे आणि दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या षटकाचा खेळ मात्र पहिल्या डावातून समाप्त होतोय. शशिकांत कदमला मात्र माघारी परतावून लावलं. विशालने 7 धावा खर्च केल्या, त्याची जागा घेतली मात्र उझेर शेखने. शेवटचा बॉल मात्र निर्धावरित्या हाताळला गेला विशाल कडून आणि पहिल्या षटकाचा खेळ अशा पद्धतीने मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचं विश्लेषण आपण जर पाहायचं झालं तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा, तिसरा चेंडू निर्धाव, त्यानंतर मात्र वाईड अधिक 1 धाव आणि त्यानंतर मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू, त्यानंतर विकेट आली आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर निर्धाव चेंडू हाताळून पहिल्या षटकाचा खेळ संपवलाय तो विशालने. बॉलिंग मार्क वरती रोहित यादव, डावकुऱ्याचा आणखीन एक फिरकी गोलंदाज. रोहित यादव आणि त्याच्या समोर मात्र निखिल जाधव. यादव वर्सेस जाधव असा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा पहिला बॉल घेऊन रोहित यादव निखिल साठी. ओव्हर नंबर 2. पहिलाच बॉल हवेत लटकलाय आणि यावेळेला स्वतः रोहित यादव, गिरगावचा वंडर बॉय निखिल जाधव पहिल्या चेंडूवरती तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला. पहिल्या चेंडूवरती फलंदाज निखिलला तंबूचा रस्ता दाखवण्यात रोहित यादवला मिळालं यश. विकेटचं पतन, खेळाडू बाद. फलंदाजीसाठी मात्र आदित्य दळवी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. काळा चौकीचा आणखीन एक स्टार खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर नौखा संघ आज पूर्णतः आपण जर पाहिलं तर विक्रोळी हा संघ आपण झालं तर नेहमीच एका नवीन पिढीला संधी देणारा संघ म्हणून पाहिला गेला. विक्रोळी अमोल म्हात्रे सर आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर विकीजी कांधारी आणि अर्जुनजी कांधारी यांचा संघ, कांधारी किंग्स बँड्रा. तर आदित्य दळवी या खेळाडूची एक वेगळी ओळख राहिली आहे संपूर्ण क्रिकेट हंगामामध्ये किंवा संपूर्ण क्रिकेटच्या पटलावरती, की आय मास्क लावून, आय हेल्मेट घालून तो फलंदाजी नेहमीच करताना पाहायला मिळाला. आणि तो आदित्य दळवी मॅन फ्रॉम काळा चौकी आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. डावखुरी आताचा फलंदाज रोहित यादव समोर.
पहिला बॉल या वेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. बॅटची आतली कडा घेतोय. बॉल जातोय मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. उमर खान त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या यष्टीरक्षकाच्या भूमिकेतून मात्र धावत गेले चेंडू पर्यंत. या वेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला वळवलाय बॉल. चांगली फिरकी पाहायला मिळते. ओहो, या वेळेला डाऊन दी ट्रॅक लॉंग ऑनच्या डोक्यावरून झाडा झुडपातून षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतो. उझेर शेखच्या बॅटमधून लेन थोडीशी पुढे का आणली आणि त्याचा मात्र पूर्णतः वापर केला तिकडे मात्र उझेर शेखने. एकदा चांगली लेंथ पाहायला मिळाली. या वेळेला मात्र चांगलं पिचिंग पाहायला मिळतंय. मिडल ऑफ द स्टंप वरून मात्र चेंडूला टप्पा करून थोडस बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न तिकडे रोहित यादव कडून. रॉंगवण ही चांगला टाकतो. आपण पाहिलंय त्याला धर्मवीर चषक या स्पर्धेमध्ये. आणि या वेळेला पुन्हा एकदा लेंथ पुढे आणली आणि सडक पे कडक, एक कडक बेधडक षटकार उझेर शेखच्या बॅट मधून येताना. संघाचा धावसंख्येचा आकडा मात्र जाऊन पोहोचतोय 20 या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 7 आणि या ओव्हर मधून 13. 2 षटकार आले उझेरच्या बॅट मधून आणि संघाची धावसंख्या 20 धावा, 2 गडी बाद. सलामीची जोडी पूर्णतः तुटली, परंतु उझेर शेखनं मात्र तिकडे आपल्या टीमला आत्मविश्वास दिलाय, आपल्या साथीदार फलंदाजाला मात्र आत्मविश्वास दिलाय. 10ची सरासरी मात्र स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. असद आलाय गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 3 घेऊन. एक भाव गोलंदाज आहे, एक भाव फलंदाज आहे. माझा फॉर्म नसेल तर तुझा फॉर्म चालू दे, पण क्रिकेट खेळायचं, क्रिकेट थांबलं नाही पाहिजे. असंचा पहिला बॉल. या वेळेला थोडासा बॅटचा चेहरा खाली ठेवला आदित्यने. शॉर्ट मिड विकेट मध्ये मात्र त्या ठिकाणी आपल्याला विशाल पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत एक सिंगल तिकडे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. बॉल चेक त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय उझेर कडून. असदच्या गोलंदाजीवरती मात्र आपण जर पाहिलं तर सिंगल घेतली गेली. पहिल्या धावेचा प्रयत्न इकडे मात्र ओव्हर नंबर 3 मध्ये झालेला आपण पाहिला. आदित्य दळवीकडून मात्र एक मिस टाइम स्ट्रोकच म्हणावा लागेल. शॉर्ट मिड विकेट कडे मात्र तिकडे विशालच्या हातात. आणि या वेळेला पुन्हा एकदा मात्र खोदून काढलेला फटका लॉंग ऑनच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक लॉंग विथ द कार्पेट. बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेने. दुसरी धाव घेतली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2 धावांवर मात्र थांबवले. दुहेरी धावेसोबत मात्र संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर सध्या स्कोर जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली आपल्याला पाहायला मिळते ती 23. 2.2 चेंडूंचा खेळ मात्र इथे पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय.
असद. अहो या वेळेला चांगला वेग पाहायला मिळतोय आणि ते मात्र अपील आणि त्या अपीलला मान्यता दिली आहे तिकडे मात्र पंचांनी. आणखीन एक विकेट तिकडे मात्र आपल्याला पाहायला मिळते. उमर खान यष्टीरक्षकाच्या भूमिकेत हँड ग्लव्ज त्यांनी मात्र परिधान केलेत आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर एक चांगला झेलही तिकडे पकडला गेला यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. मात्र तिकडे आपण असदला आणखीन एक विकेट तिकडे मिळालेली पाहायला मिळाली. गोलंदाजाच्या भूमिकेत असताना एक चांगला वेगवान चेंडू पाहायला मिळतो. हलकासा ऑफ कटर होता, बॅटची आतली कडा घेत मात्र कॉट बिहाइंड होतोय. यष्ट्यांच्या पाठीमागे मात्र उमर खान आपल्याला पाहायला मिळत आहेत, मॅन फ्रॉम वर्सोवा अंधेरी. उजेरची जागा घेण्यासाठी मात्र आपण तरुण बिस्ट्याला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दक्षिण मुंबईतले बरेच खेळाडू तुम्हाला दिसतील विक्रोळी संघाकडून खेळत असताना. असत मात्र त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना मात्र त्याला यश मिळालंय. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात मात्र पहिली विकेट त्याला मिळाली. आता मात्र तरुण बिस्टाला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तरुण बिस्ट त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक विस्फोटक फलंदाज, हार्ड हिटर बॅटर म्हणून तरुणची ओळख आहे. पाहूया आज आपल्या टीम साठी तो काय करतोय. आपटलेला बॉल जास्त उसळी देण्याचा प्रयत्न, बॅक ऑफ द लेंथ, अगदी अर्ध्या विकेटवरती टाकला गेलेला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मन फॉर दी ओव्हरची वॉर्निंग, व्हाईट बॉलचा इशारा आणि अतिरिक्त धावेसोबत मात्र संघाच्या धावफलकाला कुठेतरी चालना देण्याचं काम तिकडे मात्र करून गेलाय गोलंदाज असद. विकेट नंतर मात्र थोडीशी बॅक ऑफ द लेंथ गोलंदाजी. आणि या वेळेला स्विंग अँड मिस, चांगला गुड लेंथ वरचा बॉल पाहायला मिळतोय, वेग चांगला पाहायला मिळतोय. मॅन विथ द गोल्डन आर्म म्हटलं तरी चालणार या गोलंदाजासाठी, कारण काय वेग पाहायला मिळतो. खांद्यातून मात्र काय पॉवर जनरेट केली जाते तेच पाहायचंय. हो या वेळेला मात्र फ्लिक ऑफ द रिस्ट, हेलिकॉप्टर पाहायला मिळेल ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. तरुणच्या बॅट मधून बॉल सीमावरून पाठवलाय, षटकार येतोय. फलंदाजी करतोय तरुण, बॉल गेला वरून, हवाई यात्रा करून 6 धावांसाठी षटकार. इथे आमची संपूर्ण कमिटी जी आहे, ये रे रे पावसा तुला देतो पैसा. हा या वेळेला चांगला बॉल, परफ्यूम डिलिव्हरी म्हणावी लागेल, अगदी नाका समोरून मात्र ट्रॅव्हल करते उमर खानच्या हातामध्ये. ओव्हरची समाप्ती, ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे समाप्त होतो आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 10 ची सरासरी मात्र कायम ठेवली आहे. 30 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय, 10 च्या सरासरीने मात्र 30 धावा स्कोरबोर्डवर. सोनू शर्मा, आपण जिथे कुठे असाल आपण कृपया व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. आणि आमचे कारी समालोचक विरम पंडित सरांना सुद्धा मी विनंती करतोय, आपण सुद्धा व्यासपीठाच्या दिशेने आलात तरी हरकत नाहीये. आपल्याला मी विनंती करेन आपण सुद्धा व्यासपीठावरती या. विशाल आलाय, यावेळी मात्र कप्टर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये मात्र प्रोटेक्शन आहे. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही, तरुणने थांबवलं.
चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले या वेळेला, चांगला थ्रोही पाहायला मिळाला, अगदी गोलंदाजाच्या हातात पोहोचवलं त्या चेंडूला. या वेळेला मात्र थोडंसं सुरक्षात्मक अंदाजाने शरीरावर जाऊन आदळला चेंडू तरुण बिस्टाच्या. अंगाचा वेध घेणारा बॉल, शरीराचा वेध घेणारा बॉल आणि निर्धाव चेंडूने मात्र विशालच्या आणखीन एका चेंडूची समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर असलेल्या आपल्याला पाहायला मिळतंय आणि संघाच्या धावफलकाला कुठेतरी आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न तिकडे मात्र प्रत्येक गोलंदाजाने केलाय. यावेळेला पुन्हा एकदा मात्र खोदून काढायचा प्रयत्न, बॉलर्स बॅक ड्राईव्ह विशालच्या हातामध्ये जातोय आणखीन एक बॉल. निर्धाव चेंडू तिकडे मात्र पाहायला मिळेल. मैदानाच्या चौफेर बाजूला आपण जर पाहिलं तर मला वाटतं 3 बाजू आहेत. पाठीमागच्या बाजूला डिक्लेअर आहे, तिन्ही बाजूला आपण जर पाहायचं गेलं तर चौकार षटकार मिळवण्याची संधी तुम्हाला आहे. तरुण आहे पुन्हा एकदा स्ट्राईकवर विशालचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मात्र बीट केलं, पुन्हा एकदा मात्र स्विंग अँड मिस, पुन्हा एकदा मात्र फलंदाजाला फसवलं. आणखीन एक चेंडू मात्र सुपूर्द केला तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कमीत कमी धावांवरती मात्र कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय तो फलंदाजी करणाऱ्या संघाला. या वेळेला हाताला लागला बॉल, पाठीमागे गेला. 1 रन मात्र घेण्याचा प्रयत्न तिकडे नक्कीच होईल. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतं. असत आणि असतचा थ्रो जोपर्यंत पोहोचेल दुसऱ्याही धावेला प्रयत्नशील करून यशस्वी करून दाखवले या 2 फलंदाजांनी. बरेच निर्धाव चेंडू आले मधल्या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं तर 3 डॉट बॉल आणि त्यानंतर मात्र हा दुहेरी धावेचा प्रयत्न आला. 5 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केले, धावसंख्या झाली आहे 33. शेवटचा चेंडू मात्र या ओव्हर नंबर 4 मधला आता शिल्लक राहिलाय. पुन्हा एकदा मात्र निर्धाव चेंडू आणि यानंतर ओव्हर नंबर 4 ची होईल समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपतोय आणि संघाची धावसंख्या मात्र 8.25 च्या सरासरीने 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी मला वाटतं इकडे आलेला प्रत्येक खेळाडू, प्रत्येक प्रेक्षक, प्रत्येक आयोजक पावसाची वाट पाहतोय अगदी एखाद्या चातक पक्षाप्रमाणे, कारण हे पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे. सोनूजी शर्मा, आपल्याला विनंती असेल जिथे कुठे असेल आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. शिवप्रसाद शर्मा अर्थात सोनू शर्मा. लेफ्ट आर्म ओव्हर राहुल जोगाडिया, मॅन फ्रॉम चेंबूर. फिरकीचा नन्ना मुन्ना जादूगार, परंतु जादू दाखवली आता मात्र आदित्य दळवीने. बॉलला पाठवलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिलाच बॉल, षटकार. पहिलाच बॉल बॅक ऑफ द लेंथ आपटण्याचा प्रयत्न तिकडे मात्र केला गेला आणि राहुलचा पहिला बॉल बाउंड्रीच्या बाहेर. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आणि आणखीन एक चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन कडे जात असताना किसन देवेंद्र मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर थ्रो झालाय. दुसऱ्या धावेला प्रयत्न, तिसऱ्या धावेला पण सुरुवात केली आहे आणि 3 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्यात की काय. तर हा चौकार असणार आहे. 1 षटकार आणि 1 चौकार. स्लॉग ओव्हरचा खेळ, डेथ ओव्हरचा खेळ, हाणामारीचं षटक, मारामारीचं षटक आणि तेच करतोय आदित्य दळवी. 2 चेंडू 10 धावा आलेत. अजून 4 चेंडूंचा खेळ हातामध्ये शिल्लक आहे. आणि गोलंदाजी कोण करतोय तर डावपुरी आताच्या फलंदाजासमोर फिरकीचा नन्ना मुन्ना जादूगार राहुल जोगाडिया. वेगवान बॉल आणि यावेळेला टायमिंग प्रॉपर, बॅट स्विंग प्रॉपर, उंची चांगली, लांबी ही गाठतोय. आणखीन एक चेंडू मात्र वाईडिश लॉंग ऑन मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. आणखीन एक उत्तुंग, आसमानी, गगनचुंबी, गगनभेदी षटकार.
काय फटकेबाजी या ठिकाणी आदित्य दळवीने थोडा वेळ वाट पाहिली आणि आता मात्र आता गोलंदाजांची वाट लावायला त्याने सुरुवात केली आहे. म्हणूनच म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. संघाची धावसंख्या मात्र आपण जर पाहिलं तर या 3 चेंडूमध्ये जवळपास आले 16 धावा आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 49 या धावसंख्येवरती. मगाशी 49चं टार्गेट होतं. इथे असं वाटलंही नव्हतं की 33च्या मला वाटतं 40-45च्या आसपास धावफलक बनेल आणि त्यानंतर एक माफक धावसंख्या कुठेतरी जिंकण्यासाठी गरजेची असेल, परंतु तसं नाहीये. आदित्य दळवीने आता आपले हात खोलायला सुरुवात केली आहे. आणखीन एका बॉलला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार. धावा मिळतील 6. येतो आणखीन एक षटकार. 50 स्कोर कार्ड 55 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. इरादा केलाय पक्का. बॉलवर लावलाय 6 धावांचा शिक्का. दे धक्का घे छक्का. आणखीन एक षटकार आदित्य दळवीच्या बॅट मधून. बावीस धावा 4 चेंडू. या वेळेला सुद्धा ड्राईव्ह केला समोर लॉंग ऑफच्या दिशेने. धावा धावा आणि धावांसाठी केली जाणारी धाव आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू मध्ये 24 धावा जमवल्यात एका षटकात. काय काय घडू शकतं ना हे आज त्यांनी दाखवून दिलंय. शेवटचा चेंडू आता मात्र या स्लॉग ओव्हरचा, डेथ ओव्हरचा, हाणामारीचा, मारामारीचा. काय घडणार शेवटच्या चेंडूवरती. हो हो चांगला बॉल, सन्मान दिलाय आणि यावेळेला चोरट्या धावेच्या प्रयत्नात, परंतु रनआउटच्या स्वरूपात, धावचीच्या स्वरूपात मात्र आदित्यला माघारी परतावे लागेल. परंतु खूप चांगला खेळ केला शेवटच्या स्लॉक ओव्हर मध्ये. आपण जर पाहिलं तर मला वाटतं जवळपास नाही म्हटलं तरी 3 षटकार, 1 चौकार आणि 1 दुहेरी धावेचा प्रयत्न, म्हणजे एकंदरीत 24 धावा त्याने 5 चेंडूंमध्ये खर्च केल्या आणि जमवल्या आपल्या टीमसाठी. स्कोर जर एकंदरीत पाहायला गेलं तर टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय तो 57 धावा आणि जिंकण्यासाठी मात्र 58 धावांची आवश्यकता असेल. पहिल्या सामन्याचा सामनावीर महेशजी नानगुडे. महेश नानगुडेंना मी विनंती करेन आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. आपल्याला सामनावीराचा पुरस्कार दिला जाणार आहे. 58 धावांचं लक्ष आहे. 58 धावांचं टार्गेट तिकडे मात्र सेट केलं गेलंय. पहिल्या डावातून मात्र बॅटिंग करत असताना विक्रोलियन्स विक्रोली आणि कांधारी किंग्स बँड्रा या 2 टीम मध्ये, 2 संघांमध्ये मात्र चालू असलेला हा सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला. तर सन्मान होतोय संतोषजी बंड सरांचा. मुंबईच्या क्रिकेटसाठी मात्र नेहमीच चांगलं योगदान राहिले संतोषजी बंड सरांचं आणि त्यांचा सुद्धा एक विशेष सन्मान मात्र या व्यासपीठावरती आम्ही आज करत आहोत. प्रभादेवी प्रॅक्टिस बॉईजच्या वतीने राजे संभाजी महाराज चषक 2025 दुसरं पर्व आपण पाहत आहात आणि त्यानिमित्तानं मात्र संतोष सर आपण आज हा संघ घेऊन इथपर्यंत आलात आणि या आयोजन समितीला जे सहकार्य केलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. त्यानंतर महेश नानगुडे, आपल्याला विनंती असेल आपण जिथे कुठे असेल आपल्याला सामनावीराचा पुरस्कार दिला जाणार आहे. आपण कृपया लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचंय. आणि सर्व समोर त्या
त्या कॅमेरा चला सेकंड इनिंगला सुरुवात होती. 58 धावांचा पाठलाग. पहिला चेंडू स्ट्राइक वरती मात्र प्रीतम आणि प्रीतम सोबत मात्र उमर मोर या दोन फलंदाजांना रोखण्यासाठी मात्र पहिलं षटक घेऊन आला गिरीश कोचरेकर. गोलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जातं, अचूकतेचं माहेरघर, त्यांचं नाव गिरीश कोचरेकर. राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रीतम साठी पुढचा बॉल. या वेळेला सुद्धा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अमोल म्हात्रे सरांना आपण पाहताय. ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष, यष्टीरक्षकाच्या भूमिकेत विक्रोळी हा संघ आपण कित्येक वर्ष पाहतोय क्रिकेटच्या पटलावरती. नेहमीच बॉलिंग युनिटचं प्रतिनिधित्व केलंय. मेडन ओव्हर आणि मेडन ओव्हरच्या चर्चेच्या अगोदरच या ठिकाणी मात्र एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या वरून प्रीतम मनोहर परब, मॅन फ्रॉम गोरेगाव, त्यांच्या बॅट मधून आणखीन एक उत्तुंग षटकार. या वेळेला मात्र आपण बॅटची एज घेतलेली पाहिली, परंतु यष्टीरक्षक अमोल म्हात्रे सरांच्या हातातून थोडीशी मला वाटतं चुकी झाली असं कुठेतरी म्हणावं लागेल. आणि सामनावीराचा पुरस्कार आपण मात्र देणार आहोत. पुण्याच्या बावधन गावचा खेळाडू आज मुंबईत येतोय आणि मुंबईकरांना आपल्या बॅटिंगची त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर करामत दाखवतोय खऱ्या अर्थानं. प्रत्येक स्पर्धा, मग तो पश्चिम महाराष्ट्र असो, पुणे असो, मुंबई असो. हो, पुन्हा एकदा मात्र ड्राइव्ह केला. या वेळेला मात्र स्वीट साऊंड बॅट मधून चांगला आवाज येतोय आणि या वेळेला एक्स्ट्रा कव्हर पुन्हा एकदा मात्र ओलांडून बॉल सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप. 4 धावा, चौकार. हे दर्जेदार क्रिकेट आपण नेहमीच पाहिले. प्रीतमच्या बॅट मधून चांगली फलंदाजी आणि प्रीतम संगीत क्षेत्रात एक प्रीतम आहे आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर क्रिकेट क्षेत्रातही प्रीतम आहे. मुंबईच्या क्रिकेटसाठी मात्र प्रीतमला नेहमीच एक चांगलं क्लासिकल क्रिकेट खेळताना आपण पाहिलेलं आहे. यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. पाहूया कुठे जाईल हा बॉल. 1 बाउन्स 4 धावा. आणखीन एक कडक कडकडीत प्रहार. बॉल जाईल सीमा पार. धावा मिळतील 4. येतोय आणखीन एक चौकार. आणि सामनावीराचा पुरस्कार आपण मात्र प्रदान करतोय. महेश नांदगुडे आपल्या सोबत आहेत व्यासपीठावरती. पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली आहे आणि पुण्याच्या बावधन गावचा हा खेळाडू आज मुंबईत आपल्या फलंदाजीची करामत दाखवून नक्कीच पहिल्या सामन्याचा सामनावीर ठरला. महेशजी, आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असणार आहेत. आणि नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला टी शर्ट घालून खेळायचंय. ठीक आहे, ओके. चला सामन्याकडे जाऊया. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र आपण पूर्ण झालेला. पहिला 58 धावांचा पाठलाग तिकडे करायचा होता. पहिल्याच ओव्हर मधून 14 आल्यात. बॉलिंग मार्क वरती सौरभ सुभाष अंकुश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आणखीन एक फिरकीचा जादूगार. पहिलाच बॉल. या वेळेला सुरक्षात्मक अंदाजाने उमर खानने खेळून काढला. एक हाती फटका. एक हाती फटक्यानंतर मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये यशस्वी प्रयत्न तिकडे मात्र उमरने केलाय.
यावेळेला खोलात टाकले बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. डीप मध्ये मात्र प्रोटेक्शन. उझेर शेखच्या मस्तकवर दस्तक देत आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे आहे पावसाळी क्रिकेट, हे आहे मुंबईचे क्रिकेट. या वेळेला मात्र बॅटची लिडिंग एज घेतली आहे अमोल म्हात्रे यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आणि कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. पकडा झेल आणि जिंका खेळ. वेगवान बॉल या वेळेला मात्र फ्लॅट शॉट आहे. उजेर आहे त्या ठिकाणी. नो मिस्टेक्स. स्ट्रेट इन टू दी बास्केट. सरळ मात्र उजेरच्या हातामध्ये या वेळेला बॉल आणि फलंदाजाला माघारी परतावं लागेल. अठ्ठावन्न धावांचा पाठलाग सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर स्कोरबोर्ड वरती एकंदरीत 20 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. 4 चेंडू समाप्त झालेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. बॅटिंगसाठी मात्र साहिल सावंत आपल्याला पाहायला मिळतात. आयुष्यात कमबॅक कसं करायचं ना तर कोणाकडून शिकावं तर साहिल सावंत कडून शिकावं. क्रिकेटमध्ये कमबॅक बरेच जण करू शकतात पण आयुष्यात कमबॅक करणं जर कोणाकडून शिकायचं असेल तर ते साहिल सावंत कडून. आणि अजूनही मला आठवतंय धर्मवीर चषक किंवा ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा काय कॅचेस पकडले होते या खेळाडूने आणि काय बॅटिंगही केली होती. तोच साहिल सावंत आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल या वेळेला फेस करत असताना ड्राइव्ह केला ऑन साइडला. डीप स्क्वेअर लेग मधून मात्र क्षेत्ररक्षक तिकडे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सौरभ मात्र त्या ठिकाणी बॉलला गॅदर करतोय तोपर्यंत मात्र 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीला मात्र पडताळून त्या ठिकाणी तुम्हाला आज बॅटिंग करायची. या मैदानावरती आल्यानंतर अगदी तिन्ही बाजूला बाउंड्रीज आहेत. तुम्हाला तिन्ही बाजूला संधी आहे चौकार षटकार ठोकण्याची. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी मात्र 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर मी नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही टीमची विजेते टीम दोन्ही सामन्यांची विजेती टीम आहे त्या विजेत्या टीमला मी मात्र नाणेफेकीसाठी बोलवणार आहे. आणि या वेळेला पुन्हा दुहेरी दावेचा प्रयत्न मात्र साहिलच्या या फटक्यासोबत. संघाचं धावफलक मात्र आपण जर पाहिलं तर पुढे सरकतंय हळूहळू आणि 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. 2 षटकांखेरीज संघाची धावसंख्या आपण जर पाहिजे झाली तर 24 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या गेलेत. 12ची सरासरी आहे. पाठलाग करायचा 58चा. याच सरासरी जर बॅटिंग करत राहिले तर मला वाटतं 5 ओव्हर मध्ये अगदी सहजरित्या हे धावफलक पूर्ण होऊ शकतं. परंतु आता गोलंदाजीतून काहीतरी करामत करावी लागेल. कर्णधाराला थोडासा विचार करावा लागेल. थोडंसं काहीतरी वेगळं विचार करून मात्र गोलंदाजाला बोलवावं लागेल. कोणाच्या हातात चेंडू सोपवणार. कर्णधार अमोल म्हात्रे सर त्या ठिकाणी आहेत. शशी कदम सारखा एक अनुभवी खेळाडू टीम मध्ये आहे. गिरीश कुचरेकर सारखा एक अनुभवी गोलंदाज टीम मध्ये आहे. जिंकायचंय तर लढावं लागेल. विजय असा सहजा सोप्या नाहीये. 12 चेंडू 24 धावा आतापर्यंत जमवल्यात. तरुण बिष्टाच्या हातामध्ये मात्र ओव्हर नंबर 3 सोपवली आहे. प्रीतम परब मात्र एक हाती किल्ला लढवण्याचं काम करतोय. साथीदार फलंदाजांनी हवी तशी साथ दिलेली नाही आतापर्यंत. फिल्डिंग मध्ये मात्र थोडासा बदल त्या ठिकाणी केला जातोय. तिकडे मात्र
फिल्टर स्वॅप केला जातोय. मला वाटतं सौरभच्या जागेवरती गिरीशच्या जागेवर सौरभ असं मात्र त्या ठिकाणी घडून आणतायत. कर्णधाराने मात्र सांगितलंय की तुम्ही ऑन साइडला फिल्डिंग करा आणि सौरभ मात्र त्या ठिकाणी मात्र कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये तैनात केला जातोय. गोलंदाजीसाठी मात्र तरुण बिष्ट आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 3 चा पहिला चेंडू घेऊन प्रीतमसाठी. पहिला चेंडू मात्र या वेळेला फुल टॉस होता आणि मला वाटतं आउटसाइड दी ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी पुन्हा एकदा फलंदाजाच्या अगदी आवाक्याच्या बाहेर गाईडलाईनच्या खूपच बाहेर हा बॉल होता आणि त्यानंतर मात्र पंचांकडून अतिरिक्त धावेची घोषणा तिकडे केली गेली आहे. एक्स्ट्रा रन्स येत आहेत मैदानात. आपण जर पाहिलं तर एक्स्ट्रा रनने नंतर स्कोर पुढे सरकलेला आपण पाहतोय. 25 धावा. यावेळी लाखो टप्प्याचा बॉल होता. पुन्हा एकदा मात्र बॅटची टॉपेज घेतली. प्रीतम काय झालं मैदानाच्या आतमध्ये तिकडे थोडस स्लिप झाले, स्किड झाले, कारण पाऊस पडलेला नाहीये. थोडीशी मला वाटतं खडी आहे सिमेंटचा कॉन्क्रीटचं. खेळपट्टीवर धावत असताना मला वाटतं त्या खडीवरनं थोडासा पाय घसरला त्या ठिकाणी प्रीतमचा. काळजी घेऊन बॅटिंग करावी. प्रत्येक खेळाडूला पावसाची गरज आहे, कारण सकाळपासून आपण पाहतोय वातावरण बनतंय आणि बिघडतंय. पाऊस येतोय की नाही याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. सर्वांचं लक्ष ढगांकडे आहे की वरती पाऊस येईल की नाही. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची एक वेगळीच मजा आहे. या वेळेला मात्र चांगला चेंडू व्हाईट लाईन यॉर्कर हाताळला गेला होता. लेझर गाइडेड मिसाईल प्रमाणे मात्र हा बॉल हाताळला गेला तरुण बिस्टाच्या माध्यमातून प्रीतमसाठी. या वेळेला शॉर्ट आर्म पुल विच इज पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल. ते म्हटलं जातं ना की आखाती देशांमध्ये अरब आणि मुंबईमध्ये प्रीतम परब क्रिकेटमध्ये गरजेचे आहेत. काय जबरदस्त स्ट्रोक केलाय या वेळेला. पडले, धडपडले, उठले, पुन्हा उभे राहिले. मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं. एक हाती किल्ला लढवतायत प्रीतम. एक तेरी आणि एक मेरी अशी बॅटिंग मात्र पाहतोय, अशी बॉलिंग आपण पाहतोय. आणि या वेळेला लॉंग ऑफ वरती आहेत क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय प्रीतम परबचा खेळ. मोठी विकेट आली आहे. बडी मछली जाल में फसी. मोठा मासा आता मात्र गळाला लागलाय आणि विकेट सोबत मात्र संघाच्या धावसंख्येकडेही लक्ष टाकणं गरजेचं आहे. 31 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला लागलेल्या पाहायला मिळत आहेत. वेदांत होते चेंडू खाली. कोणती मिस्टेक करत नाहीये, कोणती गल्लत त्या ठिकाणी करत नाहीये. आणखीन एका विकेटचं होईल पतन आणि फलंदाजीसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये कोण दाखल होत आहे. रोहित राहुल चांदोरकर आहेत. राहुल चांदोरकर मॅन फ्रॉम आगरीपाडा. आगरीपाड्याचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. देखन में लगे छोट पर घाव करे गंभीर, मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. निखिल जाधव असेल, राहुल चांदोरकर असेल, खूप चांगलं नाव कमवलंय या छोट्या चणीच्या फलंदाजांमध्ये. आणि यावेळेला पहिलाच बॉल हवा के साथ साथ घट्टा के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार.
अगदी आल्यानंतर बॉलला अगदी गणपती बाप्पाचं दर्शन करायसाठी पाठवून दिलं राहुलने. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक. आणि पुन्हा एकदा समोर खेळलाय. वन मोर फ्लॅट शॉट आहे. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. मला वाटतं त्या ठिकाणी गुशांकित क्षेत्र आहे आणि दुहेरी धावेचा इशारा. आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर एकंदरीत 39 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. आणि मला वाटतं 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि जिंकण्यासाठी अजून 12 चेंडूत 19 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 19 धावा असं मात्र समीकरण या मॅचचं. मुजम्मिल आहेत मैदानाच्या आतमध्ये, सोबत राहुल चांदोरकर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी कोणाकडे सोपवायची हा विचार आता मात्र त्या ठिकाणी पडलाय तो विक्रोळी टीमला. चला नवीन ओव्हरसाठी मात्र सौरभला मात्र पुन्हा एकदा संधी दिली जाते. सौरभ मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलाय आणि तिकडे आपण जर पाहिलं तर मुजम्मिल आहे त्याच्या समोर फलंदाजीसाठी स्ट्राईक वरती. सौरभ अंकुश आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजीसाठी. लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट. समोर मात्र मुजम्मिल सारखा एक तंत्रशुद्ध फलंदाज. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. येतोय पहिल्या चेंडूवरती चौकार. ताई पॅकर्स आपण टॉस साठी रेडी राहायचंय ओमकार. आणि आणि या वेळेला पुन्हा एकदा पाहतोय बॉल हवेत आहे आणि जजमेंट मात्र पाहूया. तिकडे दोघांनी एकमेकांना चांगलं बॅक केलं. पाहूया आता मात्र पंचांचा निर्णय काय येतोय. षटकाराचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. प्रतीकता ऑन साइडला. गिरीश आहे त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक म्हणून दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो मात्र स्ट्रायकिंग एंडला. डेंजर एंडकडे मात्र मुजम्मिल धावत होते. निलेशजी कांबळे यांना मी विनंती करणार आहे नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी मात्र आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. निलेशजी कांबळे. खोलात टाकलेला चेंडू होता. या वेळेला सौरभच्या हातामध्ये चाललाय सरळ. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 12 मध्ये 19 ची गरज होती. पहिला बॉल आपण जर पाहिलं तर चौकार आला, त्यानंतर षटकार आला. एकंदरीत आता डॉट बॉल आला म्हणजे 3 चेंडूंमध्ये आलेत 9 धावांची फक्त. 4 चेंडूत 12 धावा आल्यात. माफ करा 4 चेंडूत धावा आल्यात आणि अजूनही मला वाटतं नाही म्हटलं तरी 8 चेंडूंचा खेळ बाकी आणि 7 धावांची गरज आहे.
आणि हा बॉल या वेळेला पाठवून दिलाय. धुंडो धुंडो रे साजना, जा बॉल शोधून आण. षटकार आणि एका धावेची आवश्यकता आहे फक्त. दोन्ही मॅचेस म्हणजे मला वाटतं आयोजकांचा थोडासा वेळ वाचवण्याचं काम या फलंदाजांनी केलंय दोन्ही मॅच मध्ये. मगाशी महेश नानगुडे, ओमकार देसाई, आता मुजम्मिलने पण सुद्धा, राहुलने पण सुद्धा. आणि या फटक्यासोबत सामना संपलाय. लांब 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 खूप लांब आणखीन एक षटकार आणि अशा पद्धतीने हा सामना संपलेला आहे, समाप्त होलाय. आणि समाप्त झालेल्या सामन्यामध्ये विजेता ठरलाय तो मात्र कांदारी किंग्स बांद्रा. चला नेक्स्ट मॅचच्या नाणेफेकीसाठी यायचंय. ताई पॅकर्स आणि कांदारी किंग्स दोन्ही संघांनी आपण टॉस करण्यासाठी मात्र लवकरात लवकर व्यासपीठाच्या दिशेने या. मी निलेशजी कांबळे यांना विनंती करेन, आपण कृपया आपल्या नाणेफेकीसाठी प्रमुख पाहुणे आहात तर आपल्याला मी विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. निलेशजी कांबळे आपल्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे.